आहेत. रोजगाराचा मुद्दा असेल, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात MIDC असताना सुद्धा MIDCत एक रोजगार आणलेला नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात बी सांगायचं झालं तर शिंदे फडणवीस सरकार असेल किंवा केंद्रात यांचं सरकार जरी असेल तर कुठंतरी कागदोपत्री आरक्षण जाहीर करायचं आणि त्याची लागू करायचं नाही. आजही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसीलमध्ये दारोदारी हिंडावं लागतं आणि त्याच ठिकाणी जर स्वच्छतेच्या बाबतीत झालं तर आमदार साहेब ज्या महाविद्यालयात कामाला होते त्या महाविद्यालयाच्या समोर 15 वर्ष झाली गटर वाहत आहेत. आजही उमरगा नगरीच्या काही भागामध्ये असे रस्ते आहेत की त्या रस्त्यामध्ये रस्ते आहेत पण खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्ड्यात येत नाही. आणि ग्रामीण भागाचं बोलायचं झालं तरी कुठंतरी कागदोपत्री आम्ही निधी मंजूर केलो म्हणून सांगायचं आणि त्या निधीमध्ये कुठला तरी फेरफार करायचा आणि तो निधी वेळेवर मिळायचा नाही. अशी कामं रखडलेली आहेत आणि त्यामुळं हा तालुका महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा बॉर्डरवर असल्यामुळं या रस्त्यावरून